मालवलेला दिवा भाग 7. उर्मिला अंगाभोवती शॉल गुंडाळून दारात उभी होती. भीतीने तिचा चेहरा पांढरा फिकट पडला होता. गौतम दार उघडून आत हॉलमध्ये उभा होता. या घरात आलेल्या अनोळखी शक्तीपासून गौतम अजाण होता. उर्मिला आपली भीती त्याच्याशी संलग्नित करणे अशक्य होते. तिच्या मनाची घालमेल, उरातील धडधड त्याच्यापर्यंत कशी पोहोचवेल ती? त्या काळोखात काय दबा धरून आहे हे कसे कळणार त्याला? ते त्याच्यासाठी देखील घातकी आहे कसे समजणार त्याला? घराबाहेरील परिसरात मिट्ट काळोख, मंद वाहणारी मृत हवा, या वास्तू सभोवताली चिटापाखरांचा देखील वावर आता वर्ज झाला होता. घरातही त्याचं संक्रमण पसरलं होतं. हवेमधील निर्जीव वस्तूचे आकार विकृत परजीवी सजीवाप्रमाणे भासू लागले. तो निश्चल देखावा पहावेना झाला. काळोखात प्रवेश करताच गौतम जरा अचंबितच राहिला. घरात एवढा गारवा कुठून आला? घरभर एक अनैसर्गिक असा कृत्रिम अनन्यसाधारण गारवा जमा झाला होता. त्याच्या शब्दांना सुद्धा कंप सुटला होता. खरोखर घरामध्ये भयंकर वातानुकूलित गार पसरलं होतं. त्याने एक एक करत सर्व बटन दाबून आतमधील व्यक्तीवरील दिवे पेटवले. लखप्रकाशाने क्षणात स्फोट होऊन अंधाराला धुडकावून लावला. इतका वेळ दबा धरून बसलेला काळोख आता नामशेष झाला. आणि आश्चर्याची बाब म्हणजे अचानक खोलीमधील तापमान देखील एक समान झालं. जसे प्रकाश पडताच अंधाराने संधी खूप वाटे पळ काढला होता. पण उर्मिला अजूनही चौकट ओलांडून आत येत नव्हती. उर्मिला? वेळ मंद झाला होता. उर्मिलाची नजर शून्यात खेळली होती. कर्णपटलावर पडणारा ध्वनी अतिशय संथ गतीने प्रवास करीत मेंदूपर्यंत पोचत होता. घोगरा, गैरा, गर्द खोलातला आवाज. जशी उर्मिला दूर किनाऱ्यावरच्या एका टोकावर उभी आहे आणि उंच खाडीवरून तिला कोणीतरी खाली आवाज देत आहे. हा पातळ कोश त्याच्या भोवताली आपसूक विणला जात होता. एकावर एक असे धागे जमवून उर्मिला त्यामध्ये गुरफटली जाणार होती. उर्मिला? उर्मिलाच्या खांद्यावर गौतमचा हात पडताच ती शुद्धीवर आली. उर्मिला आत ये. खोलीवर पसरलेला उजेड पाहून तिला देखील भीती वाटत होती. गौतमवर विश्वास ठेवून ती आत आली. गौतमने तिला सोफ्यावर बसवलं आणि उर्मिला मागे टेकत म्हणाली. गौतमने तिला सोफ्यावर बसवलं आणि उर्मिला मागे टेकून म्हणाली, मला वरती नाही जायचं गौतम. मी आज इथं झोपली तर नाही चालणार का? काही हरकत नाही, पण तरीही तुझ्या खात्रीसाठी मी एकदा वरती जाऊन बघून येतो. नाही नाही नको. उर्मिला घाबरली. खरोखर वरती कोणीतरी असल्याप्रमाणे तिची भीती प्रकट झाली. उर्मिला, वरती कोणीही नाहीये. थांब, मी आलोच तपासून. या घराची पायरी ना पायरी गौतमच्या ओळखीची होती. प्रत्येक वाट त्याच्या पावलांना परिचित होती. जिन्याच्या खालच्या पायरीवर उभा तो संदिग्ध नजरेने वरती पाहत होता. जिन्याच्या खालच्या पायरीवर उभा तो संदिग्ध नजरेने वरती पाहत होता. एरवी त्याला हे अंतर काही खास वाटत नसायचं, पण आज त्या मार्गावरील प्रत्येक बारकाई तो निक्षून पाहत होता. येथे, या जागी, या जिन्यात देखील तोच कृत्रिम गारठा आणि तोच अनैसर्गिक अंधार दाटला होता. काही वेळ काळोखात पाहता नजरेला सराव होई, आकार दिसे, पण या धीर तिबिराची मुजोरी काही औरच होती. जणू हॉलमधून निसटलेली ही गार काळ्याची जोडी आता इथं दबा धरून बसली होती. गौतमने दिव्याचे बटन दाबले आणि कळ दाबताच क्षणी एक विचित्र गोष्ट आढळून आली. कणाकणाने अंधार अक्षरशः मागे खेचला गेला होता. एक झटक्यात तो काळोख नाहीसा झाला. ब्यात नागाने आपला फणा खेचून घ्यावा तसाच हा काळोख वरती गौतमच्या खोलीत खेचला गेला. उजेड आहे, सर्व सुस्पष्ट आहे, टळक आहे, तर पुढे चालण्यास हरकत नाही. गौतम एक एक पायरी चढत वरती जाऊ लागला. हे घर आपलं असूनही आज आपलं भासत नव्हतं. या भिंती, या वाटा,
आपल्या नव्हत्या. प्रत्येक पायरीवर मनावर दडपण येत होतं. गुरुत्वाकर्षण शरीरालाच नव्हे तर आत्मशक्तीला देखील खेचून घेत होतं. पण हे करणे भाग होते. शेवटच्या पायरीवर न जाणे गौतम मध्ये काय बळ आले आणि तो झप झप दाराजवळ पोहोचला. वरच्या मजल्यावर पडणाऱ्या बल्बच्या उजेडामध्ये गौतमची सावली दारावर पडत होती. गौतमने अलगद दाराकडे हात वाढवला आणि क्षणात त्याला तिसऱ्यांदा तापमानाची जाणीव झाली. दाराची कडी थंडगार पडली होती. गौतमने दार सहज पुढे ढकललं आणि आतल्या आत दार कर आवाज करीत उघडलं. दाराचा चित्कार करणे पुरावा होता. त्या काळोखात दाराची देखील जाण्याची इच्छा नव्हती. बाहेरील बल्बच्या उजेडाला देखील त्या अंधारात शिरायला मज्जाव करण्यात आला होता. खोलीचे आकारमान फार मोठे भव्य असेही नव्हते, पण गौतमला देखील तो अंधार पाहून पोटात गोळा आला. जशी ही एक अंधार कुपी आहे, अनंत तळहीन अंधार कुपी. हा डोह विषारी आहे, जहरी आहे. त्याच्या तळाशी काहीतरी भयानक लपून बसलं आहे. डोळे मिटून आहे. जर आपण आत पाऊल टाकलं तर मटकन ते डोळे उघडेल आणि त्याची काटेदार झोपकेदार नांगी खचकन डंक मारेल. गौतमचे पाय धजावत नव्हते. सुलभाजीचे शब्द कानावर पडत होते. तो आहे. तो खोलीमध्ये बेडजवळ उभा आहे. गौतमच्या अंगावर सरसरून काटा फुटला. घशात आपसूक कोरड पडली होती. तरीही विचारांची मळप झटकून तो तडाख्याने आत शिरला आणि झपकन त्याने हात स्विच बोर्डवर मारला. खोलीतला दिवा पेटला आणि दृश्य स्पष्ट झालं. पलंग, कपाट, टेबल, भिंतीमधील रकाने, घड्याळ आणि बंद खिडकी. नव्हतं. कोणीच तर नव्हता. गौतमने एक सुस्कारा टाकला आणि माघारी जायला वळला. पण अंतर्मन तिथे कशात तरी अडकले. पलंगाच्या खाली एक कटाक्ष टाकणे गरजेचे होते. मोजक्या पावलांनी गौतम बेडजवळ आला आणि डावा हात बेडवर ठेवून तो खाली गुडघ्यावर बसला. कडेवरील बेडशीटचा कपडा त्याने चुरखाळत पकडला आणि थेट वरती ओढला. पलंगाखालची जागा उघडी पडली. निस्सीम शांतता आणि कानांवर अचानक एक कानफाळी बसली. बेडच्या खाली तोच काळोख, तशीच थंडगार हवा. हा प्रकार नेमका काय होता? आधी या काळोखाने संपूर्ण घराचा कोपरा न कोपरा गाठला होता आणि हाच काळोख आणि हाच त्याचा जोडीदार इथं या पलंगाखाली दडून बसले होते. जणू हे दोघेही ही वास्तू सोडून जायला तयार नव्हते. त्या काळोखात गौतमने आपला हात फिरवला. असे भासले जसे बर्फाच्या जलाशयात हात बुडवला आहे. पायरीने गौतमच्या पावलांचा आवाज आला. उर्मिला त्याची सावली खाली पडताना पाहत होती. नाही उर्मिला, वरती कोणी नाहीये. वरतीच काय तर घरभर कोणीही नाहीये. मी वरती नाही जाणार गौतम. उर्मिला, मी काही आक्षेप घेतलाय का? तू इथं झोप काढलीस तरी चालेल. मी वर जाऊन झोपेन तुझ्या बेडरूममध्ये. प्लीज तू इथं झोप. प्लीज मला एकटीला सोडू नकोस. बरं ठीक आहे, मी सोफ्यावर झोपतो. जेवणाची तयारी करतो, तू आरामात बसून राहा. उर्मिला सोफ्यावरती बसून होती. समोर पडद्या पल्याड गौतम आपल्या कामात गुंतला होता. उजवीकडच्या दारातून वर जाणाऱ्या जिन्याचा कोपरा दिसत होता. त्याच्या मोजून 3 ते 4 पायऱ्या दिसत असतील. त्याच पायऱ्यावर बल्बचा पिवळसर उजेड पडला होता. उर्मिलाचे लक्ष दाराच्या कोपऱ्यातील टिफीत गुंतले होते आणि इकडे पायरीवर बसलेलं ते भयानक धूळ आपल्या अंजली चेहरा ठेवून उर्मिलाकडे एकटक बघत होतं. उर्मिलाला झटका लागला. मेंदूने सिक्स्थ सेन्सने धोक्याची सूचना दिली आणि उर्मिलाचे वटारलेले डोळे टीव्ही कडून त्या चिन्याच्या दिशेने वळले.
तिथे आता रिकाम्या रित्या जिन्याच्या पायऱ्या होत्या. जे तिथे नुकतंच बसलं होतं ते आता तिथं नव्हतं. उर्मिलाने भीत भीत त्या बाजूने आपली नजर काढून घेतली आणि टीव्ही मध्ये आपलं लक्ष गुंतवलं. पत्र्याच्या डब्यात एका कोपऱ्यातल्या चुलीवर भात शिजत होता. पातेल्याचे बुड काळवंडले होते. पोटा पाण्याची गुजर करायला जे मिळेल ते खायचं आणि म्हातारीला खाऊ घालायचं आणि तिला जगवायचं हेच गवण्याचं काम होतं. म्हातारी सुलभा आजी त्याचं सर्वस्व होती. जगत तर तो तिच्यासाठीच होता. तिच्याशिवाय त्याचं कोणीही या जगात नव्हतं. वलानीवर म्हातारीचं हिरवं पातळ, दोघांची कापडं चिंध्या चपट्या लटकत होत्या. नेहमीप्रमाणे सुलभा आजी गोधडी अंथरून पत्र्याच्या जाळीच्या खिडकीतून बाहेर ढगातल्या चंद्राला बघत होती. त्याच चंद्राचा दुधाळ उजेड शेजारी गौतमच्या छतावर पडत होता. छताला कौलारू छप्पर होतं आणि सुलभा आजी घराकडे बघत म्हणाली, बघ बघ भाड्या, कसा माकडावानी बसलाय, मुडदाचाही ना झालाय, कशाला जीवावर उठलाय त्या पोरीच्या, जा भाड्या इथला. हो, हसतोय रांडचा, हसतोय मला. चुलीत फुंकणीने पुंकर मारून विस्तव शिलगावणाऱ्या गण्याने आवाज ऐकला. काय नवीन बडबड चालू केली तो आजी, बस की डोकं पिकायला लागलं तेच ऐकून. सुलभा आजी जरा रागानेच त्याला बघत म्हणाली, बघायचं तुला, घाबरणार तर नाही. म्हातारी मी कशाला बी घाबरत नाही. मग ये इकडं आणि तो बल्ब बंद करून ये. काय डोकं फिरलंय म्हातारीचं. लाल काळ्या वायरला काळ्या होल्डरला लटकणारा बल्ब गण्याने बंद केला आणि खोलीत अंधार पसरला. तसे खिडकी वाटे चंद्राचं दुधाळ चांदणं आत पडायला लागलं. त्याच दुधाळ चांदण्यात दुराचे लोट उठताना दिसत होते. गण्या आजीजवळ येऊन बसला. आजीने डाव्या हाताने त्याची मान धरली आणि त्याच्या कानात कुचपुस केली. जेव्हा या खिडकीतून दूर बाहेर जाईल तेव्हा त्या छपरावर बघ, मग तुला दिसेल. आजीचा हा अवतार आणि अशी वागणूक बघून गण्याला खरोखर भीती वाटत होती. आजीने आपल्या सुरकुतलेल्या हाताचं बोट त्या वर खिडकीच्या दिशेने दाखवलं आणि गण्या बोटाच्या दिशेने गौतमच्या घराच्या छपरावर बघू लागला. छपराची काळसर त्रिकोणी आकृती दिसत होती. कुठं कोण आहे? थांब, आता ते सारथी हो. आणि दुराचा एक लोट जसा खिडकीत एक त्याच क्षणी अविश्वासी भाव असलेला गण्याचा चेहरा दणक्यात सपाट झाला. जवळा पडला, भुवया वर गेल्या, पापण्या विस्पारल्या, डोळे वटारले जेव्हा त्यानं दुरातून पलीकडं गौतमच्या घराच्या छपरावरती एक काळं वेरं माकडासारखं एक दोड बसलेलं बघितलं. आणि जसा दोड निघून गेला तसं ते दिसायचं बंद झालं. बघितलंस का? गण्या जागेवर गोठून गेला होता. आजी, घाबरू नकस, जवळ म्या आहे की तुला काही बी करणार नाही. गण्याने पटकन उठून बल्ब पेटवला आणि शीटभर उजेड पसरला. पण गण्याचे श्वास मात्र आता वाढले होते. भीतीचा एक जहरी दंश त्याला झाला होता. क्रमशः